मोबाईल आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे। अगदी लहान बाळापासून विद्यार्थी, तरुण, प्रौढ आणि अगदी वृद्धांचंही मोबाईल विना पान हलत नाहीये। दिवसाचा जास्तीत जास्त वेळ मोबाईल बहुतेकांच्या हातात असतो। इतकंच कशाला तर अगदी झोपतानाही मोबाईल आवर्जून पाहिला जातो। मोबाईल उशीजवळ ठेवून अनेक जण झोपी जातात। त्याची ही सवय घातक ठरू शकते। मोबाईल डोक्याजवळ ठेवून झोपण्याचे नेमके काय धोके आहेत ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपताय, सावधान। डोक्याजवळ मोबाईल ठेवाल तर आजाराला निमंत्रण द्याल। डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपल्यानं कॅन्सर? मंडळी, पूर्वी माणसाच्या मूलभूत गरजा म्हटलं की अन्न, पाणी आणि निवारा सांगितलं जायचं। मात्र त्यात आता मोबाईल फोनची भर पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल फोन हा अविभाज्य भाग बनलाय। एका क्षणासाठी मोबाईल फोन दूर ठेवला जात नाही अशी अनेकांची परिस्थिती आहे। झोपेत असतानाच काय तो आपण मोबाईल फोन वापरत नाही, मात्र झोपताना आपल्या डोक्या शेजारी आपण मोबाईल ठेवत असतो। तुमची डोक्याजवळ मोबाईल ठेवण्याची सवय धोकादायक ठरू शकते। कारण दररोज तुम्ही डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपणं हे एक चुकीचं आहे, घातक पण ठरू शकते। कारण मोबाईल जेव्हा आपण डोक्याजवळ असतो तर त्या मोबाईल वाटे बऱ्याचशा गोष्टी, जसं की ते मोबाईल जर याला चार्जिंगला असेल तर त्याचं तापमान वाढणं, किंवा मोबाईलमध्ये व्हायब्रेशन किंवा आवाज येत असेल तर त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्बन्स येणं, लवकर झोपेनं जागा होणं, म्हणजे कमी कमी वेळेत झोप होणं, ज्याला म्हणतात स्लीप ऑनसेट इन्सोमनिया म्हणतात। म्हणजे स्लीप तर सुरू होते पण त्याच्यानंतर झोप येत नाहीये। कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये भूतज्ञ मायरो फिगुरा यांच्या दाव्यानुसार तुम्ही दररोज डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपत असाल तर तुम्हाला कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो। फोन वापरत नसतानाही तो रेडिएशन सोडत असतो, त्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊन त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच कॅन्सरचाही धोका वाढू शकतो असा दावा त्यांनी केलाय। तर कोलकाता इथल्या अपोलो कॅन्सर सेंटर मधील रेडिएशन ॲक्नॉलॉजी कन्सल्टंट डॉक्टर अरुंधती यांनी कॅन्सरचा हा दावा फेटाळलाय। रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे कॅन्सर होतो याचा ठोस पुरावा नसल्याचं त्यांनी म्हटलंय, मात्र झोपेवर त्याचा परिणाम होत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। कॅन्सरचा जर विचार केला तर कॅन्सर हा एक रेडिओ याच्यापासून जे वेव्ज निघतात मोबाईलपासून, याच्यामुळे हे पॉसिबल रिस्क म्हणून घेतलं जाते, पण याचं डेफिनेटिव्ह आजपर्यंत स्टडी झालेली नाही आहे। पॉसिबल रिस्क याच्यासाठी की हे रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ज निघतात याचा काहीतरी धोका होऊ शकतो, पण आजपर्यंत जरी कॅन्सर याच्यापासून असं स्टडीमध्ये आलेलं नाही। याचं लॉंग टर्म स्टडी सुरूच आहे आणि हे स्टडी झाल्याच्या नंतर याचं पूर्ण आपल्या लक्षात येईल। फोनमधून येणाऱ्या हानिकारक लहरींचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो, त्यामुळे अल्झायमर सारखे विकार होऊ शकतात। मोबाईलमधून सतत रेडिओ फ्रिक्वेन्सी निघत असतात, ज्याचा मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो। डोक्याजवळ फोन ठेवल्यानं शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे अनिद्रा आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात। मोबाईलच्या लहरींमुळे माणसाच्या DNA स्ट्रक्चरवर परिणाम होत असल्याचं काही संशोधनातून समोर आलंय। झोपताना मोबाईल बघितल्यावर शांत झोप लागत नाही, तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही। तुमचं आरोग्य तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर झोपण्यापूर्वी मोबाईल वापरू नका। झोपताना डोक्याजवळ मोबाईल ठेवू नका। मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा, जेणेकरून त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।